पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे। अशाच परिस्थितीत डहाणू तालुक्यातील सायवन वाघाडी मार्गावर गुरुवारी 23 जुलैला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस पुराच्या पाण्यात अडकली। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये 4 प्रवाशांसह चालक आणि वाहक असे एकूण 6 जण होते। रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग याचा योग्य अंदाज न आल्याने बस पुढे सरकू शकली नाही। काही क्षणातच पाण्याचा वेग वाढल्याने बस पूर्णपणे अडकून पडली आणि बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले। दोरीच्या साह्याने अत्यंत सावधगिरीने एकामागून एक सर्व प्रवाशांना तसेच चालक आणि वाहकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही। या घटनेनंतर काही काळ संबंधित मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रशासनाने नागरिकांना पुराचे पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच पाणी साचलेल्या किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून वाहने चालवणे टाळावे असे आवाहन केले आहे। हवामान विभागानेही जिल्ह्यात पुढील काही काळ मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असतात। केवळ काही मिनिटांचा वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक जण स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात। त्यामुळे पुराच्या पाण्याचा वेग किंवा खोलीचा अंदाज न घेता वाहन पुढे नेणे जीवावर बेतू शकते। पुराचे पाणी किती खोल आहे याचा अंदाज कधीच बांधू नका। जीव महत्वाचा, प्रवास नंतरही होईल। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि पुराच्या पाण्यातून वाहन चालवण्याचा धोका अजिबात पत्करू नका। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।